स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक, स्वराज मराठी। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व 7 आरोपींवर मकोका, वाल्मिक कराड हत्येतील आरोपी नसल्यामुळे मकोका लागू नये। धनंजय मुंडे मुख्य आका, धाराशिवमधील जनाक्रोश मोर्चात आमदार सुरेश धस यांची टीका, तर संतोष देशमुखांच्या हत्येचं जातीय राजकारण नको, लक्ष्मण हाकेंना टोला। धाराशिवमध्ये जनाक्रोश मोर्चा, संतोष देशमुख आणि सूर्यवंशींच्या कुटुंबियांना 15 जानेवारीपर्यंत न्याय द्या, अन्यथा 17 तारखेला मंत्रालयाकडे मोर्चा काढण्याचा इशारा। उद्धव ठाकरे यांची शिवसेना महापालिका निवडणुका स्वबळावर लढणार, संजय राऊतांनी केली घोषणा। नागपूरपासून मुंबईपर्यंतच्या निवडणुका आम्हाला स्वबळावर लढायच्या असल्याचं दिलं कारण। महापालिकाच नाही तर लोकसभा आणि विधानसभेलाही स्वतंत्र लढायला हवं होतं, अरविंद सावंतांचा राऊतांच्या सुरात सूर। भाजप राजकारणातील बिघडलेलं वातावरण सुधारणार असेल तर आम्ही बघू, संजय राऊतांचं वक्तव्य। तर राजकारणामध्ये काहीही असंभव नसतं म्हणत दिले सूचक संकेत। टोरेज घोटाळा प्रकरणामध्ये सलग 3ऱ्या दिवशी छापेमारी सुरूच, आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई, मुद्देमालांची जप्ती, भाईंदरमधील कॅशियर आणि मॅनेजरला 5 दिवसांची कोठडी। गोकुळ दूध संघाकडून शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, म्हशीच्या दूध खरेदीदारामध्ये प्रति लिटर 2 रुपयांची वाढ, आजपासून 56 रुपये 60 पैसे देऊन खरेदी करणार म्हशीचं दूध। कोल्हापुरातील राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोटरसायकल चोरणाऱ्या आरोपीकडून 1,50,000 रुपये किमतीची यामाहा कंपनीची एरॉक्स मोटरसायकल जप्त। राष्ट्रवादीत होणार पुन्हा मोठा भूकंप, जयंत पाटलांच्या भूमिकेनं राजकीय वर्तुळात चर्चा, जयंत पाटलांच्या निर्णयावर शरद पवार गटाचे भविष्य ठरणार।